शिंदेमाळ कराड या ठिकाणी हॉलिस्टिक हिलिंग सेंटर त्यांचे प्रोप्रायटर राजेश मारुती शिंदे हे गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी लोकांच्या जीवाशी खेळण्याचं त्या ठिकाणी सेंटर चालवत होते। पण त्या सेंटरच्या बाबतीत बरेचसे संघटनेकडे तक्रार आल्या। 2017 साली मी स्वतः त्यामध्ये RTI टाकला असताना त्याने सुद्धा केलेली माझी बदनामी, त्यावरती मी सुद्धा केलेला पत्रव्यवहार। पण 20 मे 2025 रोजी कराड शहरातली काही पुरुष व महिला यांची सुद्धा त्यानं फेसबुकद्वारा व्हॉट्सअपद्वारा जी बदनामी केली, त्यामुळे सदरचा जो राजेश मारुती शिंदे जो डॉक्टर आहे स्वतःला म्हणणारा, तो मुळात डॉक्टर नाही। कराडच्या सिव्हिल सर्जनच्या पत्रामध्ये सदरचं त्यांच्याकडे कुठेही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही असं मला या ठिकाणी पत्राद्वारे कळल्यामुळे सदरचं जे आंदोलन मी सुरू केलं होतं ते 11 ऑगस्ट 2025 रोजी तहसीलदार कार्यालय कराड या ठिकाणी मी आंदोलन सुरू केलं असताना जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा चिकित्सा रुग्णालय सातारा असेल, आंदोलन केल्यानंतर सुद्धा त्यांनी नोटीस काढल्यानंतर त्यांना 12 कारणे दाखवा अशी नोटीस काढली। त्या अनुषंगाने त्यांनी नोटीसचं प्रत्युत्तर दिलं। त्यानंतर 11 ऑगस्ट 2025 ज्याला आंदोलनाला बसल्यानंतर माननीय जिल्हा चिकित्सा सातारा यांनी त्यांना सदरचं हॉस्पिटल आपण तत्काळ बंद करावं आणि दिलेले जे प्रमाणपत्र आहे ते आपण सातारा रुग्णालय या ठिकाणी जमा करावं असं आदेश केलेला असताना सुद्धा त्यांनी पळवाटा म्हणून आरोग्य मंत्रालय मुंबई या ठिकाणी त्यांनी अपील केलेलं आहे। आणि अपील करून पुन्हा मी 19 ऑगस्ट 2025 पासून भीमशक्ती कार्यालय बुधवारपेठ कराड या ठिकाणी आंदोलनाला बसल्यानंतर सातारा जिल्हा चिकित्सानी वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सदरचं हॉस्पिटल त्या ठिकाणी तपासणी केली असता, वारंवार बघितलं असता ते हॉस्पिटल पूर्णपणे आज रोजी बंद आहे। आज समाजामध्ये जीवाशी खेळणारं हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटल पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चालू आहे। हे ज्याला भीमशक्तीच्या माध्यमातून निदर्शनास आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, त्याला 100 लोकांनी नावं ठेवली, पण 100 लोकांनी पाठीवरती थाप टाकली। या अनुषंगानं सदरचे मी जे आज ठिय्या आंदोलन जे होतं ते आज मी स्थगिती दिलेलं आहे। स्थगिती दिलं म्हणजे आंदोलन संपलं असं नाही, जोपर्यंत त्यांचं मूळ प्रमाणपत्र रद्द होत नाही आणि कायदेशीर बाबींमध्ये त्यांच्यावरती महिलांची बदनामी, आमची बदनामी, रुग्णाशी जीवाशी खेळण्याला जो प्रकार आहे त्याच्या सर्व गोष्टीचा त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमकपणे सातारा जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन उभं करणार आहे। आज खरोखरच या ठिकाणी महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, त्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांना मी माझं आंदोलन स्थगित केल्याचं मी त्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे। परंतु या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी सांगावं असेल की ज्या जीवाशी खेळणारं हॉस्पिटल आहे ते पूर्णपणे आज रोजी सुद्धा बंद आहे। त्यामुळे मी सदरचं आज जे आंदोलन आहे पूर्णपणे मी आज रोजी स्थगित देत आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।